स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आर पी मराठी स्टोरीज चॅनलमध्ये. चला सुरुवात करूया आजच्या आपल्या नवीन कथेला. सकाळपासून ऑफिसमध्ये पाऊल ठेवल्यापासून अवनीला प्रत्येकजण एकच प्रश्न विचारत होता. काय ग, आपल्या टीम लीडने तुला लग्नासाठी विचारलं म्हणे, मग काय उत्तर देणार आहेस? ज्याने त्याने हा प्रश्न विचारला, पण अवनीने कोणालाही स्पष्ट उत्तर दिलं नाही. फक्त हलकंसं असं ती पुढे निघून जात होती. हीच होती अवनी. अवनी नावाप्रमाणेच सुंदर आणि आत्मविश्वासाने भरलेली तरुणी. गोरा, नितळ वर्ण, मोठे बोलके काळे डोळे, सरळ नाक आणि गुलाबी ओठ तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालत होते. कमरेपर्यंत रुळणारे लांब सडक काळेभोर केस तिच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच मोहकता देत होते. ती नेहमी साधे पण आकर्षक कपडे परिधान करायची. ऑफिसमध्ये बहुतेक वेळा कुर्ती जीन्स किंवा एलिगंट फॉर्मल ड्रेसमध्ये दिसायची. तिच्या चेहऱ्यावर फारसा मेकअप नसायचा, पण तिच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे ती गर्दीतही सहज उठून दिसायची. तिच्या चेहऱ्यावर कायम आत्मविश्वास झळकत असे. मात्र राग आला की तेच सुंदर डोळे लाल भडक व्हायचे, भुवया ताठ व्हायच्या आणि तिच्या एका कठोर नजरेने समोरच्याची बोलती बंद व्हायची. तिच्या सौंदर्या इतकाच तिचा स्वाभिमानही लोकांच्या चर्चेचा विषय होता. अवनीच्या सौंदर्यावर अनेक जण भाळले होते, पण तिच्या मनात स्थान मिळवणं मात्र प्रत्येकासाठी अशक्यच होतं. ती आता पुण्यात राहत होती. शिक्षण, नोकरी आणि स्वतःचं करिअर या सगळ्यांमुळे तिने पुण्यातच कायमचा मुक्काम केला होता. पण तिचं मूळ गाव मात्र एक छोटंसं खेडं होतं. चौहान कुटुंबाची हवेली असलेलं गाव. अवनी एका मोठ्या IT कंपनीत गेम प्रोग्रॅमर म्हणून काम करत होती. कामात ती अत्यंत हुशार आणि मेहनती होती, पण तिचा रागही तितकाच प्रखर होता. राग आला की ती फक्त शब्दांनी उत्तर देत नसे, गरज पडली तर समोरच्याला जागेवरच धडा शिकवायची. तिचा मोठा भाऊही त्याच भागात राहत होता. तो इंजिनियर होता. चांगली नोकरी, भरघोस पगार, पण स्वभावाने मात्र बराच स्वार्थी. स्वतःचं काम असेल तेव्हाच तो प्रेमाने वागायचा, नाहीतर समोरच्याचं अस्तित्वही त्याला जाणवत नसे. आधी निर्णय घ्यायचा आणि नंतर त्याचे परिणाम भोगत फिरायचं हा त्याचा स्वभाव. मात्र चूक लक्षात आली की ती दुरुस्त करण्याचं धाडसही त्याच्यात होतं. भाऊ बहीण असूनही दोघांनी कधीच एकमेकांवर स्वतःची मतं लादली नाहीत. अनेक निर्णय ते एकत्र घेत असत, पण शेवटचा निर्णय प्रत्येकाचा स्वतःचाच असायचा. स्वातंत्र्य हा त्यांच्या नात्याचा सर्वात मोठा नियम होता. घरापासून दूर राहायचं, स्वतःच्या मनाप्रमाणे आयुष्य जगायचं आणि त्यात कुणीही हस्तक्षेप करायचा नाही हा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांच्या दृष्टीने तेच योग्य होतं. योग्य अयोग्य याची व्याख्या प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार करत होता. अवनीला कॉलेजच्या दिवसांपासून अनेक मुलांनी प्रपोज केलं होतं. एक दोन नव्हे, बरेच जण तिच्या प्रेमात पडले होते, पण तिने कोणालाही होकार दिला नव्हता. आता मात्र तिलाही वाटू लागलं होतं की आयुष्य स्थिर व्हायची वेळ आली आहे. आणि नेमकं त्याच वेळी तिच्या टीम लीड वसंतने तिला लग्नासाठी विचारलं. तेव्हापासून ऑफिसमध्ये दुसरा कोणताच विषय नव्हता. वसंत एका सुसंस्कृत आणि श्रीमंत कुटुंबातील मुलगा होता. स्वतःच्या मेहनतीने चांगल्या पदावर पोहोचलेला, देखणा, बुद्धिमान. पण एक मोठा दोष होता, त्याचा हट्टी स्वभाव. अवनीने होकार द्यावाच या हट्टापायी त्याने स्वतःच्या प्रेमाची चर्चा संपूर्ण ऑफिसमध्ये पसरू दिली. कुणाला पैसे देऊन नाही, पण प्रत्येकाला आपल्या प्रेमाची गोष्ट सांगून त्याने सगळ्यांची सहानुभूती मिळवली. परिणामी ऑफिसमधील जवळपास प्रत्येकजण अवनीला त्याच्याशी लग्न करण्याचा सल्ला देऊ लागला. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, अगदी MD सुद्धा वसंतचं कौतुक करत तिच्याशी बोलले. एकूणच सगळीकडून वसंतचं गुणगान ऐकून अवनी त्रासली होती. तिच्या मनातही विचार आला, माझ्या सगळ्या अटींमध्ये तो बसतोय, मग होकार द्यायला काय हरकत आहे. तिने जवळजवळ निर्णयही घेतला. तेवढ्यात तिची मैत्रीण निवी हसत म्हणाली, अगं जास्त विचार करू नकोस. उशीर केलास तर देव वसंतला दुसऱ्याच्या कोणाच्या नशिबात लिहून टाकेल. अवनी शांतपणे हसली. गेला तर जाऊ दे. माझ्या नशिबात जो असेल तोच मला हवा. दुसऱ्याच्या वाट्याचं सुख मला नको. वा, पण एवढा देखणा मुलगा असेल तर 4-5 एकतर्फी प्रेम करणाऱ्या मुली असणारच. असू देत, आता काम कर. कंपनी आपल्याला वसंतबद्दल गप्पा मारायला पगार देत नाही. ठीक आहे बाई, पण काहीही करून होकार दे. निवी निघून गेल्यावर अवनी काही क्षण विचारात पडली.
तिला वसंत आवडत नव्हता असं नव्हतं, पण सगळेजण त्याच्याच बाजूने बोलत असल्यामुळे तिच्या मनात नकळत चीड निर्माण झाली होती. शेवटी तिने स्वतःच त्याच्याशी बोलण्याचं ठरवलं. वसंत तिच्या उत्तराची आतुरतेने वाट पाहत होता. त्याने तिला ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये नेलं. उत्सुकतेने तो म्हणाला, सांग ना अवनी, विचार केलास? हो. मग होकार आहे ना? त्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता, पण पुढच्या क्षणी अवनीच्या उत्तराने तो पूर्णपणे खचून गेला. वसंत, तू जसा मला वाटत होतास तसाच आहेस, त्यात काहीच शंका नाही. मग? पण माझ्या आयुष्यातील निर्णय मी स्वतः घेते. दुसऱ्यांनी त्यांच्या मतांचा भार माझ्यावर टाकलेला मला अजिबात आवडत नाही. वसंत तिच्याकडे गोंधळून पाहत राहिला. अवनी पुढे म्हणाली, तुझ्या बाबतीत संपूर्ण ऑफिस मला सल्ले देत आहे. प्रत्येकजण माझ्यावर तुझ्याशी लग्न करण्यासाठी दबाव टाकतोय. मला हे गुदमरल्यासारखं वाटतंय. म्हणजे म्हणजे मला तू नको आहेस. काही क्षण शांतता पसरली. अवनीने त्याच्या डोळ्यात डोळे घालून ठाम आवाजात म्हटलं, आपण दोघं एकमेकांसाठी योग्य नाही आणि हाच माझा अंतिम निर्णय आहे. हे सुद्धा काही कारण झालं का अवनी? किती बालिश आहेस तू? वसंतचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच अवनीने टेबलावर ठेवलेली टोमॅटो सॉसची बाटली उचलली आणि क्षणार्धात त्याच्या चेहऱ्यावर ओतली. संपूर्ण कॅन्टीन स्तब्ध झाली. ती त्याच्या अगदी जवळ गेली आणि थंड पण धारदार आवाजात म्हणाली, आत्ता या क्षणी तुझा चेहरा मला अजिबात आवडत नाही. हे कारण पुरेसं आहे का? इतकं बोलून ती तिथून निघून गेली. वसंतने आधीच आपल्या मित्रांना कॅन्टीनमध्ये बोलावून ठेवलं होतं. अवनी होकार देईल आणि त्याच आनंदात सगळ्यांना पार्टी देता येईल असा त्याचा विचार होता. पण काही क्षणांतच आनंदाचं वातावरण अपमानात बदललं. त्याचे मित्र धावत आले. अरे हे काय झालं? कोणी त्याला सांत्वन करू लागलं तर कोणी अवनीबद्दल बोलू लागलं. काही मिनिटातच टोमॅटो सॉसची घटना संपूर्ण ऑफिसमध्ये वाऱ्यासारखी पसरली. कोणी म्हणालं मुलीला फार अहंकार आहे, कोणी म्हणालं खूपच ताठर आहे, तर काही जण तिला उद्धट, गर्विष्ठ आणि हट्टी म्हणू लागले. पण अवनीच्या दृष्टीने तिने जे केलं ते अगदी योग्यच होतं. सायंकाळी अपार्टमेंटमध्ये परतल्यावर निवीने तिची चांगलीच खरळपट्टी काढली. अवनी मात्र काहीच घडलं नाही अशा शांतपणे घरची कामं करत होती. नंतर तिने चेहऱ्यावर बेसनाचा फेसपॅक लावला, कानात हेडफोन घातले आणि निवांत बसली. निवीचा संताप अनावर झाला. तिने अवनीच्या कानातून हेडफोन काढून मोबाईल सकट दूर फेकून दिला. काय ग निवी, तुला नेमकी काय अडचण आहे? अडचण? अगं तू वेडी झाली आहेस का? आम्ही वसंत चांगला मुलगा आहे असं म्हणालो, कारण तुझा निर्णय योग्य व्हावा अशी आमची इच्छा होती. तू त्याचा इतका चुकीचा अर्थ का काढलास? अवनी शांतपणे म्हणाली, माझ्या आयुष्याचा निर्णय माझाच असायला हवा. ते आम्हालाही मान्य आहे, पण आम्ही तुला निर्णय सांगितला नव्हता, फक्त आमचं मत सांगितलं होतं. निवी पुढे म्हणाली, ऑनलाईन काही वस्तू विकत घेताना किती रिव्ह्यू वाचतेस, लोकांचे अनुभव बघतेस ना, त्यावरून वस्तूची गुणवत्ता कळते. अगदी तसंच आम्ही वसंतबद्दल सांगत होतो. शेवटी निर्णय तुझाच असणार होता. अवनी काही बोलली नाही. निवीने पुन्हा विनंती केली, किमान विचार कर. लगेच नाही म्हणू नकोस. त्याला एवढंच सांग की तुला वेळ हवा आहे. काही दिवसांनी तुझं मत बदलू शकतं. वसंत खरंच मनापासून तुझ्यावर प्रेम करतो. अवनीने वैतागून हात वर केले. ठीक आहे, आता तरी गप्प बस. आत्ताच त्याला फोन कर. करते. अवनीने फोन हातात घेतला, पण वसंतला मेसेज पाठवण्याआधीच एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. फोन उचलताच तिच्या चेहऱ्यावरचे भाव एका क्षणात बदलले, पण पुढच्या क्षणी ती पुन्हा नेहमीसारखी शांत झाली. ठीक आहे, पण आम्ही तिथे का यायचं? समोरून काहीतरी उत्तर आलं. आता निश्चित सांगता येणार नाही. फोन ठेवतो. फोन कट झाला. निवीने घाईघाईने विचारलं, काय झालं? अवनी निर्विकारपणे म्हणाली, बाबा गेले. निवीला क्षणभर काहीच सुचलं नाही. काय काय म्हणालीस? अवनी शांत आवाजात म्हणाली, ज्यांच्यामुळे माझा जन्म झाला ते आता या जगात नाहीत. तुझे बाबा? हो. निवी अजूनही धक्क्यात होती. अगं अजूनही त्यांच्यावरचा राग कमी झाला नाही का तुझा? अवनीच्या डोळ्यात कठोरपणा उतरला. कधीच होणार नाही. दुसरं लग्न केलं एवढाच ना त्यांचा अपराध? जर मी लहान असताना माझी काळजी घेण्यासाठी त्यांनी लग्न केलं असतं तर मला काहीच हरकत नव्हती.
किंवा आम्ही अगदी लहान असताना आईची जागा भरून काढण्यासाठी केलं असतं तरी समजलं असतं. ती काही क्षण थांबली. पण आम्ही स्वतःच्या पायावर उभे राहिल्यानंतर त्यांना लग्न करण्याची काय गरज होती? मला ते अजिबात मान्य नव्हतं. निवी हळूच म्हणाली, झालं ते झालं. आता ते या जगात नाहीत. चल शेवटचं दर्शन तरी घे. अवनी बेडवर आडवी होत म्हणाली, जावं की नाही अजूनही विचार करतेय. निवीने कपाळावर हात मारला. तुझं मन दगडाचं झालंय का? अवनी शांतपणे म्हणाली, तिथे जायचं म्हणजे ऑफिसमधून रजा घ्यावी लागेल. एवढा प्रवास करावा लागेल. शिवाय तिथे आमची वाट बघायला कोण बसलंय? कदाचित फक्त माहिती द्यायची म्हणून फोन केला असेल. तेवढ्यात तिचा फोन पुन्हा वाजला. यावेळी तिचा भाऊ होता. हो, मला माहिती आहे. आत्ताच फोन आला होता. क्षणभर त्याचं बोलणं ऐकल्यावर ती म्हणाली, ठीक आहे, तू निघ. मी ऑफिसमध्ये रजेचा अर्ज देऊन येते. त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचं ठरवलं होतं. पण अवनी म्हणाली, नाही, आपण आज मध्यरात्रीच निघू. शेवटी दोघंही प्रवासाला निघाले. चौहान कुटुंबाच्या वतीने गावाने त्यांचं स्वागत प्रेमाने नाही, तर जणू एखादा जुना हिशेब चुकता करायचं असल्यासारखं केलं. भाड्याने आणलेली कार गावातल्या कच्च्या रस्त्यावर खोल चिखलात अडकली. दोघं खाली उतरले. जोर लावून कार ढकलू लागले, पण गाडी हलायचं नावही घेत नव्हती. दोघांनी आपापल्या बॅग उचलल्या आणि चिडलेल्या मनाने रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या झाडाखाली जाऊन उभे राहिले. टॅक्सी चालकाला दुसरी गाडी बोलवायला सांगितलं, पण त्या निर्जन भागात मोबाईललाही नीट नेटवर्क नव्हतं. थोडं पुढे गेल्यावर कसाबसा सिग्नल मिळाला. त्याने फोन करून परत येत म्हणाला, मॅडम, आत्ता इथे कोणतीही गाडी मिळणार नाही. थोड्या वेळाने एखादी मिनी बस येईल म्हणाले. अवनीने वैतागून कपाळावर हात मारला. झालं, म्हणूनच मला इथे यायचंच नव्हतं. ती लगेच भावाकडे वळली. अरे दादा. तो मात्र मोबाईलकडे एकटक पाहत होता. त्याने पाठवलेल्या मेसेजला ब्ल्यू टिक आली का हेच तो पुन्हा पुन्हा तपासत होता. काय रे, मोबाईलकडे काय बघतोयस? काही नाही. मग गाडी येते का? अवनी उपरोधिकपणे म्हणाली. हो, तुझ्यासाठी थेट BMW आणि रोल्स रॉईस येते. इतका म्हणत तिने हातातली बॅग त्याच्या अंगावर फेकली. शेवटी दोघांनी गावाकडे चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. थोडं अंतर चालताच अवनी दमून रस्त्याच्या कडेला असलेल्या मैलाच्या दगडावर बसली. काय झालं? भावाने विचारलं. एखादी गाडी आली तर लिफ्ट माग, तो हसत म्हणाला. या निर्जन रस्त्यावर कोण येणार आहे? त्याचं वाक्य ऐकताच अवनीने पाण्याची बाटली त्याच्याकडे भिरकावली. मग इथे यायचंच कशाला? तुझं ऐकलं हीच माझी चूक. आता काय करणार? यायलाच लागलं. अवनीने मिश्किलपणे विचारलं. असं काय प्रेम उफाळून आलंय तुला या गावाबद्दल की तुझी एखादी भाची इथे तुझी वाट पाहतेय? गप्प बस. तो धुरून येणाऱ्या एका कारकडे पाहू लागला. कार आधीच माणसांनी भरलेली होती. ती त्यांच्या जवळून निघून गेली. दोघे पुन्हा चालू लागले. दुपारचं कडक ऊन, आजूबाजूला पसरलेली शेतं आणि सतत चालल्यामुळे अवनीच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. तिचा भावावरचा राग आणखी वाढत चालला होता. दादा, तू स्वतःचा फायदा नसताना कधीच काही करत नाहीस. आता काय डाव आखलाय? ती विचारत असतानाही त्याचं लक्ष मोबाईलवरच होतं. काय रे, पुन्हा मोबाईल? तो सहज म्हणाला. शालिनी आज स्कॅन सेंटरला जाणार होती. अवनीने भुवया उंचावल्या. वा, म्हणजे आता लवकरच लग्न करणार दिसतोस, तो हसत म्हणाला. प्रमोशन झालं की लगेच. बॅगेतला ज्यूस संपवत तो तिच्या मागे चालत राहिला. पण त्याच्या मनात मात्र काहीतरी वेगळाच विचार सुरू होता. तेवढ्यात दुरून एक कार येताना दिसली. रवीने हात दाखवून ती थांबवली. गाडीच्या मागच्या सीटवर 2 स्त्रिया बसल्या होत्या. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. समोर ड्रायव्हिंग सीटवर एक धिप्पाड, रुबाबदार तरुण बसला होता. त्याच्याकडे पाहताच तो गावाकडचा असल्याचं सहज लक्षात येत होतं. रवीने त्याला आपली अडचण सांगून लिफ्ट मागितली. पण अवनी लगेच म्हणाली, रवी दिसत नाही का? त्या शोकसभेला जात आहेत. त्यांना त्रास देऊ नकोस. त्याऐवजी या ड्रायव्हरला परत यायला सांग. कितीही पैसे द्यावे लागले तरी चालतील. तिचं बोलणं ऐकताच ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या तरुणाने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिलं. 1,00,000 रुपये लागतील. दोघेही त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. तो मात्र निर्विकारपणे म्हणाला, मान्य असेल तर बसा. अवनीचा संताप अनावर झाला. आम्ही कार विकत मागितली नाही, फक्त लिफ्ट मागितली. त्यासाठी 1,00,000? बाहेरचे आहोत म्हणून फसवायचा प्रयत्न करता का? मी सुद्धा याच गावची आहे, तो शांतपणे म्हणाला.
तुम्हीच तर म्हणालात किती पैसे द्यायला तयार आहोत. अरे ती बोलण्याची पद्धत होती. प्रत्येक गोष्ट शब्दशः घेतोस का? थोडी तरी माणुसकी असू दे. तो कार सुरू करत म्हणाला. जरा बाजूला व्हा. रवीने पुन्हा विनंती केली. सर कृपया मदत करा. आम्ही खूप वेळ चालत आहोत. तेवढ्यात मागे बसलेल्या एका वयस्कर महिलेने अवनीला विचारलं. बाळा कुठे चाललात? चौहान कुटुंबाच्या वाड्यात. तिथे कोण आहे तुमचं? अवनीने अगदी निर्विकार चेहऱ्याने उत्तर दिलं. काल रात्री ज्यांचं निधन झालं ते राजवीर चौहान माझे वडील होते. तिच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेशही नव्हता. रवी पुन्हा म्हणाला. सर कृपया मदत करा. त्या तरुणाने क्षणभर अन्वीकडे पाहिला आणि म्हणाला. तुम्ही पुढे बसा. मग अवनीकडे पाहत मिश्किलपणे म्हणाला. आणि मॅडम 1,00,000 रुपये दिल्यावरच तुम्हाला गाडीत बसायला मिळेल. अवनीने त्याच्याकडे तिरस्काराने पाहिलं. एक शब्दही न बोलता तिने बॅग खांद्यावर घेतली आणि पुन्हा चालायला सुरुवात केली. रवी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत राहिला, पण अवनीचा हट्टी स्वभाव त्याला चांगलाच माहिती होता. शेवटी तो स्वतः कारमध्ये बसला. त्याला खात्री होती काही वेळाने अवनीचा हट्ट मोडेल आणि तीही गाडीत येईल. कार हळूहळू पुढे निघाली. रवीने मागे वळून पाहिलं. कडक उन्हात अवनी वैतागलेल्या अवस्थेत रस्त्यावरून चालत होती. अतिशय थकव्यामुळे तिला कधीही भोवळ येईल असं वाटत होतं. ती काही क्षण थांबली. कारच्या आरशातून हे सगळं पाहणारा रवी त्या तरुणाला म्हणाला. सर तिच्याने गावापर्यंत चालत जाणं शक्य नाही. कृपया. तो तरुण हट्टाने म्हणाला. तुमच्यासाठी 50,000 कमी करतो. रवीने मनातल्या मनात उसासा टाकला. जे होईल ते होईल असं म्हणत त्याने त्याची अट मान्य केली. त्या तरुणाने कार रस्त्याच्या कडेला थांबवली आणि अवनीची वाट पाहू लागला. रवी खाली उतरला. बराच वेळ समजावून सांगितल्यानंतर कशीबशी अवनी त्याच्यासोबत कारजवळ आली. कार समोर येताच अवनीने नेहमीच्या रुबाबात आदेश दिला. ए ड्रायव्हर, ही बॅग डिक्कीत ठेव. क्षणात मागच्या सीटवर बसलेला वयस्कर महिलेचा आवाज घुमला. अगं मुली, आमचा मुलगा तुला ड्रायव्हर दिसतो का? अवनीने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिलं. तुमचा मुलगा असो किंवा नसो, गाडी चालवणाऱ्या माणसाला ड्रायव्हरच म्हणतात. की मग डॉक्टर म्हणायचं? काय मला आजी म्हणतेस? का तुम्हाला तोंड आहे तर मला नाही का? की तुमच्याकडे तोंडाबरोबर 2 नाकंसुद्धा आहेत? अवनीचं उत्तर ऐकून त्या महिलेचं तोंडच बंद झालं. रवीच्या मात्र घामाच्या धारा सुटल्या. कसंबसं त्याने अवनीला गप्प बसवत कारमध्ये बसवलं. 50,000 रुपयांचा व्यवहार झाल्याचं त्याने तिला सांगितलंच नव्हतं. त्याऐवजी त्याने तिला एवढंच सांगितलं होतं की आपण कोण आहोत हे कळल्यावर त्या ड्रायव्हरने स्वतःच मदत करायला होकार दिला. आता कारमध्ये बसल्यावर अवनी ज्या थाटात वागत होती ते पाहून रवीचं काळीच धडधडत होतं. कारमध्ये बसतानाच इतका गोंधळ झाला होता. मग चौहान कुटुंबाच्या वाड्यात पोहोचल्यानंतर काय वादळ उठणार होतं याची कल्पना करूनच त्याच्या अंगावर काटा आला. त्या तरुणाने कार चौहान कुटुंबाच्या वाड्यापासून थोड्याच अंतरावर थांबवली. गाडीत बसलेल्या दोन्ही महिला खाली उतरल्या. अवनीही बॅग घेऊन पुढे निघणार इतक्यात त्याचा शांत पण ठाम आवाज तिच्या कानावर पडला. थांबा, माझे 50,000. मागे उभा असलेला रवी तिला हातवारे करून काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करत होता. अवनीने त्याच्याकडे संशयाने पाहिलं. रवी, काय उद्योग करून ठेवला आहेस? मी चालत आले असते, आता 50,000 मागतोय. रवी हळूच म्हणाला. तू आज जा, मी बघतो. पण अवनी जागची हल्लीही नाही. ती त्या तरुणासमोर उभी राहिली. आम्ही तुला इतके श्रीमंत दिसतो का? या मोडकळीस आलेल्या गाडीत बसल्याबद्दल 50,000? 5 पैसेसुद्धा देणार नाही. रवीने तिचा हात धरून तिला तिथून ओढण्याचा प्रयत्न केला, पण कारमध्ये बसलेला तो तरुण मात्र शांतपणे फक्त अवनीकडेच पाहत होता. अवनी संतापाने म्हणाली. सोड मला रवी, आधी याचं डोकंच फोडते. फार तर काय करणार हे लोक? गावात पंचायत बोलावतील, माझ्यावर दोष ठेवतील. ठेवू देत, मला काही फरक पडत नाही. याला धडा शिकवल्याशिवाय मी इथून हलणार नाही. तिने त्याच्याकडे बोट दाखवत पुन्हा म्हटलं. बघ त्याचा चेहरा, किती गर्वाने बघतोय. खरं तर अवनी इतकी संतापली होती त्याचं एकमेव कारण म्हणजे त्या तरुणाने तिच्याकडे टाकलेली ती अहंकारी निर्विकार नजर. तेवढ्यात आधी आत गेलेल्या महिलांनी घरात बातमी दिली की राजवीर चौहान यांची मुलं आली आहेत. क्षणात काही नातेवाईक बाहेर धावत आले. तो तरुण कार सुरू करत म्हणाला. पैसे विसरू नका, नंतर येऊन घेऊन जाईन. इतकं बोलून तो कार घेऊन निघून गेला. अवनी मात्र रागाने जमिनीवर पाय आपटत त्याच्याकडे पाहत राहिली. चौहान कुटुंबाचा वाडा.
मोठ्या उघड्या दरवाजातून अवनी आत शिरली. इतक्यात सुमती धावत आली आणि तिच्या हातातील बॅगा घेतल्या. सुमती ही त्या वाड्यात काम करणाऱ्या नोकराची मुलगी होती. इतक्या मोठ्या जमीनदार घराण्यात मृत्यू झाला म्हणजे प्रचंड गर्दी असायला हवी होती. एकेकाळी दानशूरपणासाठी प्रसिद्ध असलेलं चौहान घराणं. राजवीर चौहानही स्वभावाने अत्यंत उदार होते, पण आयुष्याच्या शेवटच्या काळात बहुतेक नातेवाईकांनी त्यांच्यापासून अंतरच ठेवले होते. म्हणून आज वाड्यात फारशी गर्दी नव्हती. काही जवळचे नातेवाईक, काही गावकरी आणि काही केवळ बघ्याच्या भूमिकेत आलेले लोक. अवनीच्या आईने कधीतरी सांगितलं होतं, आपल्या नातलगांची संख्या मोजायला गेलं तर माणसं कमी पडतील. पण आज तेच नातेवाईक आकाशात विखुरलेल्या ढगांसारखे इथे तिथे उभे होते. घरभर रडण्याचा आवाज घुमायला हवा होता, पण तसं काहीच नव्हतं. कुठेतरी एखाद्या कोपऱ्यातून एखादा हुंदका ऐकू येत होता. अगदी जवळच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावरही दुःखाचा लवलेश दिसत नव्हता. घराच्या मध्यभागी फुलांनी सजवलेल्या काचेच्या शवपेटीत राजवीर चौहान यांचं पार्थिव ठेवलेलं होतं. त्यावर इतके हार ठेवले होते की त्यांचा चेहराही नीट दिसत नव्हता. रवीची नजर शवपेटीकडे गेली. तेवढ्यात एका ज्येष्ठ नातेवाईकाचा आवाज घुमला, जरा बाजूला व्हा. राजवीर चौहान यांचा मुलगा आणि मुलगी आले आहेत. त्यांना त्यांच्या वडिलांचं शेवटचं दर्शन घेऊ द्या. क्षणात सुमती पुढे आली. तिने काही हार बाजूला काढले, काचेवरचा धुरकटपणा पुसला आणि शांतपणे बाजूला झाली. रवीने आपल्या वडिलांच्या पार्थिवाकडे पाहिलं. त्याचे डोळे क्षणात भरून आले. तो लगेच अवनीकडे वळला, पण अवनीने अजून एकदाही त्या दिशेने पाहिलं नव्हतं. तिने आपल्या वडिलांच्या पार्थिवाकडे नजर टाकणं सुद्धा टाळलं होतं. थोड्याच वेळात दूरवरून ढोल ताशांचा आवाज ऐकू येऊ लागला. काही नातेवाईक पारंपरिक अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य आणि पुष्पहार घेऊन वाड्याकडे येत होते. आणि आश्चर्य म्हणजे आत्तापर्यंत शांतपणे चहा कॉफी पिणारे लोक अचानक मोठ्याने रडायला लागले. क्षणात सगळीकडे हंबरडा फोडला गेला. रडत रडत अनेक महिला अवनीला धक्का देत पुढे जात होत्या. रवीचा हात धरून उभी असलेली अवनी 4-5 वेळा अक्षरशः ढकलली गेली. तिचा पायही एकदा अडकला. कसाबसा तोल सावरत ती पुढे आली. रवी तिच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलणार होता, पण तेवढ्यात एक नातेवाईक महिलेने त्याचा हात पकडला आणि मोठ्याने रडत त्याला मिठी मारली. रवी तिथेच अडकून पडला. अवनी मात्र आजूबाजूचं सगळं शांतपणे पाहत उभी होती. ज्यांनी काही वेळापूर्वी रडणं थांबवलं होतं त्यांना पुन्हा चहा, कॉफी, ज्यूस दिला जात होता. वाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ फुलांनी सजवलेली अर्थी तयार केली जात होती. तिच्या शेजारी अंत्ययात्रेसाठी सजवलेली शववाहिका उभी होती. पंडित पुढील विधींची तयारी करत होते. काही ज्येष्ठ मंडळी अंत्यसंस्काराच्या परंपरांबद्दल चर्चा करत होती. कोणाचं मत मान्य होत होतं तर कोणाचं नाकारलं जात होतं. बाहेर मोठा मंडप उभारला होता. गावातील मान्यवर मंडळी तिथे उभी होती. नातेवाईकांपेक्षा गावकऱ्यांचीच संख्या जास्त वाटत होती. मागच्या अंगणात अंत्यसंस्कारावरून परतणाऱ्या लोकांसाठी जेवणाची तयारी सुरू होती. एक माणूस सतत येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करत होता. सगळीकडे वेगवेगळे आवाज, ढोलाचा कर्णकर्कश गजर, लोकांची कुजबूज आणि मध्येच उसळणारा रडण्याचा आवाज. कडक उन्हात इतकं चालून आलेलं अवनीचं डोकं त्या गोंगाटाने अक्षरशः ठणकायला लागलं. तिने एक खोल श्वास घेतला, नजर वर फिरवली. घरात मात्र काहीच बदल झालेला नव्हता. सगळं अगदी पूर्वीसारखंच होतं. ती शांतपणे वरच्या मजल्यावर निघून गेली. अवनी वर गेल्यानंतर काही वेळाने रवीही तिच्या मागे जाणार होता, पण नातेवाईकांनी त्याला जाऊच दिलं नाही. प्रत्येक जण त्याच्याकडे येऊन दुःख व्यक्त करत होता. कोणी त्याचा हात धरून रडत होतं, कोणी त्याला धीर देत होतं, कोणी अवनीबद्दल विचारत होतं. रवी फक्त एवढंच म्हणत होता, ती वर आहे. वरच्या मजल्यावर पोचल्यावर अवनीने बाल्कनीतून खाली एक नजर टाकली. डोक्याची ठणक अजून वाढत होती. तिने डोळे मिटले. तेवढ्यात मागून एक हळवा आवाज आला, ताई. तिने वळून पाहिलं. समोर सुमती उभी होती. काय ग सुमती? ताई, तुमच्या खोलीत कॉफी ठेवली आहे. आधी तोंड धुवा आणि मग ती प्या. डोकेदुखी कमी होईल. अवनीने आश्चर्याने विचारलं. मी तुला डोकं दुखतंय असं सांगितलंच नव्हतं. सुमती निरागसपणे हसली. तुमच्या चेहऱ्यावरून कळलं. अवनीच्या ओठांवर नकळत हसू उमटलं. ती आपल्या खोलीत गेली. खोली पाहताच ती काही क्षण स्तब्ध झाली. सगळं जसंच्या तसं होतं. धुळीचा एक कणही नव्हता. जणू ती अजूनही इथेच राहत होती. तिची सुटकेस एका कोपऱ्यात ठेवलेली होती. बेडवर तिच्यासाठी स्वच्छ टॉवेल ठेवलेला होता.
तिने चेहरा धुतला. कॉफीचा पहिला घोट घेताच तिची डोकेदुखी कुठे नाहीशी झाली तिलाच कळलं नाही. कॉफी शेजारी रस्कचं एक पाकिटही ठेवलेलं होतं. ते तिच्या लहानपणापासून आवडणाऱ्या गावातील जुन्या बेकरीचंच होतं. लहानपणी त्या बेकरीत जायला कितीतरी वेळा तिने वाड्याची भिंत चढून पळ काढला होता. रस खाताना त्या आठवणी नकळत डोळ्यांसमोर तरळून गेल्या. ती डोळे मिटून शांत बसली. काही मिनिटातच डोक्याचा त्रास जवळजवळ नाहीसा झाला. मनालाही एक विलक्षण शांतता लाभली. खाली पुन्हा कोणीतरी मोठ्याने रडायला लागलं. तरीही अवनीच्या मनात मात्र एक अनोखी शांतता होती. इतकी शांतता तिने यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती. भूतकाळ आठवण्याची तिची इच्छा नव्हती, पण ती खोली तिला प्रत्येक आठवणीची हळूवार जाणीव करून देत होती. तेवढ्यात दारावर टकटक झाली. अवनीने दार उघडलं. समोर सुमती उभी होती. क्षणाचाही विलंब न करता अवनीने तिला मिठी मारली. वयाने लहान असली तरी आज तिच्या चेहऱ्यावरचं दुःख ओळखून तिच्या मनाला दिलासा देणारी तीच होती. सुमती घाबरत म्हणाली, ताई, हे काय? अवनी हसत म्हणाली, धन्यवाद सुमती, आता बरं वाटतंय. सुमतीने पटकन मान हलवली. मला धन्यवाद नका देऊ. इंदिरा ताईने तुमचा चेहरा पाहून कॉफी आणि रक्स पाठवायला सांगितलं. अवनी काही बोलणार इतक्यात बाहेरून रवीचा आवाज आला. अवनी, लवकर खाली ये. मी येणार नाही रवी, तू जा. रवी पुन्हा म्हणाला, अगं कावेरी आली आहे. कावेरी हे नाव कानावर पडताच आत्तापर्यंत तिच्या चेहऱ्यावर दिसणारी शांतता क्षणात नाहीशी झाली. तिचा चेहरा पुन्हा कठोर झाला. तेवढ्यात जिन्यावरून एका माणसाचा आवाज घुमला, रवी, लवकर खाली ये. तुझ्या मामांच्या घरचे सुद्धा अंत्यविधीसाठी लागणारं सामान घेऊन आले आहेत. रवी, तू खाली जा, नाहीतर मलाही पुन्हा पुन्हा बोलावतील. रवी खाली निघून गेला. सुमतीने अवनीकडे पाहत विचारलं, ताई, तुम्ही खाली येणार नाही का? अवनीने नकारार्थी मान हलवली. नको सुमती, कावेरी खाली असेल. तिला पाहिलं की आत्ताच कमी झालेली डोकेदुखी पुन्हा सुरू होईल. तू जा. सुमती काही क्षण तिच्याकडे न समजल्यासारखी पाहत राहिली आणि शांतपणे खाली निघून गेली. अवनी पुन्हा आपल्या खोलीत आली. ती सरळ बाल्कनीत जाऊन उभी राहिली. तिथून मागच्या अंगणातल्या जुन्या विहिरीजवळची जागा स्पष्ट दिसत होती. अनेक लोक तिथे उभे होते. त्यांच्यात तिची नजर एका ओळखीच्या चेहऱ्यावर जाऊन स्थिरावली. तोच रस्त्यात लिफ्ट दिलेला तो तरुण, कार्तिक. सकाळी पॅन्ट शर्टमध्ये कार चालवणारा तो आता पांढरा शुभ्र कुर्ता घालून उभा होता. तो काही लोकांना पैसे मोजून देत होता. अवनीने भुवया उंचावल्या. हा इथे काय करतोय? अजून एखादी सवारी शोधायला आला असेल बहुतेक. तेवढ्यात सुमतीच्या आईने त्याच्यासमोर ज्यूसचे 2 ग्लास धरले. कार्तिकने दोन्ही ग्लास घेतले. अवनी स्वतःशीच पुटपुटली, याला अजून 10 ग्लास द्या, म्हणजे अर्धा किलोमीटर लिफ्टसाठी 50,000 रुपये मागायची ताकद येईल. तिची नजर अजूनही त्याच्यावरच होती. कार्तिकने सुमतीला जवळ बोलावलं. तिच्या हातात एक ग्लास दिला. मग सुमतीच्या आईच्या हातातून ट्रे घेतला आणि त्यांच्या हातातही ज्यूसचा ग्लास देत स्वतःच पाहुण्यांना ज्यूस वाटू लागला. तेवढ्यात सुमतीने वर बाल्कनीत उभ्या असलेल्या अवनीकडे बोट दाखवत कार्तिकला काहीतरी सांगितलं. कार्तिकने वर पाहिलं. त्याच्या भुवया किंचित जुळल्या. अवनीनेही त्याच्याकडे कटाक्ष टाकला आणि काहीही न बोलता आत निघून गेली. काही तासांनी तिलाही खाली बोलवण्यात आलं. ती खाली आली. अनेक महिला तिच्याजवळ धावत आल्या. तिला मिठी मारून रडण्याचा प्रयत्न करू लागल्या. पण अवनीने फक्त एका थंड नजरेने त्यांना मागे हटायला भाग पाडलं. क्षणात सगळ्या शांत झाल्या. आता प्रत्येकाची नजर तिच्यावर खिळली होती. कोणी तिच्याकडे वरपासून खालपर्यंत निरखून पाहत होतं. कोणी तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे का, हातात बांगड्या आहेत का, पायात जोडवी आहे का, हे तपासत होतं. कोणी तिच्या सौंदर्याचं कौतुक करत कुजबुजत होतं. राजवीर चव्हाण यांची मुलगी किती सुंदर आहे. हो, अगदी राजघराण्यातली वाटते. पण लगेच दुसरा आवाज आला, पण बघा ना, वडील गेले तरी तिच्या डोळ्यात अश्रूचा एक थेंबही नाही. आली आणि सरळ वर जाऊन आराम करत बसली. हे ऐकून आधी आलेले लोक नव्याने आलेल्यांना सगळं सांगू लागले. त्यांच्यातून कोणीतरी म्हणालं, राजवीर चव्हाण यांनी आयुष्यात जे केलं त्याचीच ही शिक्षा आहे, बिचारी मुलगी. हे शब्दही अवनीच्या कानावर पडले. क्षणात रडण्याचा विषय बदलला. आता लोक राजवीर चव्हाणपेक्षा अवनीबद्दलच जास्त बोलत होते. अवनीने एक दीर्घ श्वास घेतला. सगळ्यांकडे पाहत ती मोठ्याने म्हणाली, झालं का सगळ्यांचं बोलून?
असेल तर आता पुढच्या रडण्यासाठी तयार व्हा. बघा, अजून लोक येत आहेत. तिचं बोलणं ऐकताच काही क्षण सगळीकडे शांतता पसरली. पण पुढच्या क्षणी पुन्हा कुणीतरी मोठ्याने रडायला सुरुवात केली. अवनी अंगणातील ओसरीवर ठेवलेल्या एकट्या सोफ्यावर जाऊन बसली. डोळे मिटून ती शांतपणे मागे रेलून बसली. येणारा जाणारा प्रत्येक जण तिला पाहून एकच समजत होता. वडिलांच्या दुःखाने मुलगी पूर्णपणे खचली आहे. लोक तिच्याजवळ येत, 2 शब्द सांत्वनाचे बोलत आणि पुढे निघून जात. पण अवनीने एकदाही डोळे उघडले नाहीत. काही वेळाने पार्थिव काचेच्या शवपेटीतून बाहेर काढण्याची तयारी सुरू झाली. पुढील अंत्यविधी सुरू होणार होते. नातेवाईकांनी अवनीला पुढे बोलावलं, वडिलांच्या पार्थिवाजवळ जाऊन पारंपरिक विधी करण्यासाठी. पण तिने निर्विकारपणे नकार दिला. सुमतीची आई तिचा हात धरून तिला जवळजवळ ओढतच पुढे घेऊन आली. तेवढ्यात अवनीची नजर कार्तिकवर पडली. तो समोरच उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. तो सतत अवनीकडेच पाहत होता. अवनीने त्याच्याकडे क्षणभर गोंधळलेल्या नजरेने पाहिलं आणि मग तिची नजर पुढे वळली. समोर शवपेटीतून बाहेर काढलेलं पार्थिव होतं. क्षणभर वेळच थांबला. अवनीने सुमतीच्या आईच्या हातातून स्वतःचा हात अलगद सोडून घेतला. ती जागच्या जागी तिजून उभी राहिली. तिच्या डोळ्यात राग, तिरस्कार आणि अनेक वर्षांची जखम एकाच वेळी उसळून आली. तिची नजर त्या पार्थिवावर खेळून राहिली. पण तिला तिथे एक नव्हे, 2 मृतदेह दिसत होते. अवनीच्या डोळ्यात राग, तिरस्कार आणि वर्षानुवर्षे साचलेला संताप उसळत होता. ती हळूहळू मागे सरकली. सुमतीच्या आईचा हात झटकून ती सरळ मागे वळली. अगं बाळा, कुठे चाललीस? ये, तुझ्या आईवडिलांना शेवटचं तिळांजलीचं तेल तरी वाहा. एकामागून एक नातेवाईक तिला समजावत होते. पण अवनीने एकदाही मागे वळून पाहिलं नाही. ती भराभर पायऱ्यांकडे निघाली. तेवढ्यात एका ज्येष्ठ माणसाने तिचा हात धरला. अगं कुठे चाललीस? ये, तुझ्या आईवडिलांच्या पार्थिवाजवळ शेवटचा विधी कर. अवनीने दात घट्ट आवळले. तिने झटक्यात हात सोडवून घेतला आणि संतापाने ओरडली, कोणाचे आईवडील? माझा हात सोडा. क्षणात सगळीकडे शांतता पसरली. सर्वजण तिच्याकडे अवाक होऊन पाहू लागले. एक वयस्कर नातेवाईक पुन्हा म्हणाला, काय बोलतेस ग? राजवीर चौहान यांचीच तर मुलगी आहेस तू. ये. तो तिचा हात धरून तिळाच्या तेलाच्या पात्राकडे घेऊन जाऊ लागला. पण क्षणात अवनी ते तेलाचं भांडंच उचललं आणि जोरात फेकून दिलं. भांडं सरळ जाऊन राजवीर चौहान यांच्या पार्थिवावर आदळलं. तेल सगळीकडे उडालं. अगं, इतक्यात कार्तिक संतापाने पुढे आला. त्याचा हात रागाने वर उचलला गेला. तो तिला मारणार नव्हता, पण त्याचा तो आवेश पाहताच अवनीच्या रागाला आणखी आग लागली. रवी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता, पण आता कोणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत ती नव्हती. तिचा आवाज थरथरत होता. हे दोघे माझे आईवडील नाहीत. माझा हात सोडा. एक नातेवाईक संतापून म्हणाला, राजवीर चौहान यांनी चूक केली असेल, पण म्हणून अशी भाषा बोलतेस? अवनीने त्याच्याकडे सरळ पाहिलं. म्हणजे तुमच्या घरात असंच काही घडलं असतं तर तुम्ही सहज माफ केलं असतं, बरोबर? तो माणूस चिडून म्हणाला, काय बोलतेस तू? अवनीचा आवाज आणखी कठोर झाला. आता तुम्हाला नेमकी काय अडचण आहे? त्यांनी दुसरं लग्न केलं तेव्हा त्यांना सोडून जाणारे तुम्हीच ना? मग आज अचानक एवढं नातं कुठून जागत झालं? हे ऐकताच 4-5 नातेवाईक तिच्यावर ओरडत पुढे आले. कोणी तिला उद्धट म्हणत होतं, कोणी संस्कार नाहीत म्हणत होतं. पण अवनी ही कुणापुढे झुकणाऱ्यांपैकी नव्हती. ती तितक्याच तडफेने उत्तर देत होती. तिने संतापाने बोट पार्थिवाकडे दाखवलं. ती बाईही गेली हे कळाल्यावर मला आनंदच झाला असता, पण शेवटच्या प्रवासाला ही दोघं एकत्र गेलेत हेच मला सर्वात जास्त जळतंय. ती पुढे म्हणाली, हे दोघे माझे आईवडील नाहीत. माझ्या वाटेतून बाजूला व्हा. एक वृद्ध स्त्री हळूच म्हणाली, काहीही असलं तरी ते तुझे जन्मदाते होते. अवनीने डोळे मिटले. संताप गिळत ती म्हणाली, म्हणूनच शेवटच्या वेळेस या घरात आले आहे. कृपया मला जबरदस्ती करू नका. तिच्या प्रत्येक शब्दात वर्षानुवर्ष दडलेलं दुःख आणि राग मिसळला होता. एक नातेवाईक पुन्हा म्हणाला, वडिलांच्या पार्थिवावर शेवटचा तिळांजलीचा विधी करायलाही एवढा विरोध? त्यांच्या आत्म्याला शांती कशी मिळेल? अवनीने त्याच्याकडे रोखून पाहिलं. जिवंत माणसाच्या आयुष्याची शांती ज्यांनी हिरावून घेतली त्यांना या सगळ्याची गरजच काय? तेवढ्यात कार्तिक पुढे आला. काका, ती नाही करत तर राहू द्या. कार्तिकचं वाक्य पूर्ण होताच अवनी त्याच्यावर भडकले. अरे, कोणाला ती म्हणतोयस?
कार्तिकही शांत बसणाऱ्यांपैकी नव्हता. तुलाच म्हणालो, इथले मोठे माणसं समजून सांगतायत आणि तू त्यांच्याशी उलट बोलतेस. अवनी त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली. अरे, मला अगं तुगं म्हणायची तुझी हिंमतच कशी झाली? तोंड सांभाळून बोल. कार्तिकही तितक्याच कठोर आवाजात म्हणाला. नाहीतर काय करशील? तुझं तोंड फोडेन. आजूबाजूचे लोक घाबरून दोघांच्या मध्ये पडू लागले. पण अवनीच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेश नव्हता. जग तिच्या विरोधात उभं राहिलं तरी तिला काही फरक पडणार नाही अशाच आविर्भावात ती उभी होती. रवी हताशपणे म्हणाला, अवनी, माझं तरी ऐक. अवनीने त्याच्याकडे वळून संतापाने विचारलं. रवी, ती बाईही गेली हे तुला आधीपासूनच माहिती होतं ना? मग मला का सांगितलं नाहीस? माहिती असतं तर त्या पापी बाईचं पार्थिव जिथे ठेवलंय तिथे माझी सावलीसुद्धा आली नसती. हे शब्द ऐकताच कार्तिकचा संयम सुटला. तो पुढे होत संतापाने म्हणाला, अजून एक शब्द बोललीस तर. अवनीने त्याच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं. तर काय करशील? मी असंच बोलणार. आजूबाजूचे लोक दोघांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागले. बस करा, हे शोकाचं घर आहे, याला भांडणाचं ठिकाण बनवू नका. पण अवनी अजूनही कार्तिककडेच पाहत होती. पहिल्यांदा सांग, तू आहेस तरी कोण? आणि माझ्याशी असा हुकुमशाहीच्या आवाजात का बोलतोयस? तो कोण आहे याने तुला काय फरक पडतो? आमचा कार्तिक अगदी बरोबर बोलतोय. अगं, हे शोकाचं घर आहे, अशा वेळी एवढा हट्ट कशाला करतेस? आजूबाजूचे लोक अवनीलाच दोष देत होते. पण ती काहीही न ऐकता पुढे चालू लागली. क्षणात कार्तिकने तिचा हात धरला. त्याचा आवाज यावेळी कठोर नव्हता, पण ठाम होता. ठीक आहे, तुझा राग योग्य असेलही, पण तो व्यक्त करण्याची ही वेळ नाही. बाकीचं नंतर बोलू. आधी ये शेवटचा विधी पूर्ण कर. अवनीने त्याच्याकडे संतापाने पाहिलं. मिस्टर, तुम्हाला एकदाच सांगितलं की समजत नाही का? त्या नीच बाईला आणि त्या माणसाला पाहायची सुद्धा माझी इच्छा नाही. कार्तिकचा संयम सुटत चालला होता. बस, आता एक शब्दही बोलू नकोस. तो दात आवळून म्हणाला. अवनीही मागे हटणारी नव्हती. का नाही बोलणार? दोघेही नीचच होते. अशा माणसांचा शेवट असाच व्हायला हवा होता. ते मेले याचाच मला आनंद आहे. तिचं वाक्य पूर्ण होताच धाड. कार्तिकचा हात तिच्या गालावर आपटला. आवाज इतका जोरात होता की क्षणभर संपूर्ण घर शांत झालं. अवनीच्या डोळ्यात पाणी तरळलं. तिने अविश्वासाने कार्तिककडे पाहिलं. क्षणाचाही विलंब न करता कार्तिकने तिचा हात घट्ट पकडला. तिला जवळजवळ ओढतच पुढे नेलं. तिचा हात आपल्या हातात धरून त्याने तिळाच्या तेलाच्या भांड्यात बुडवला आणि तिच्या हातानेच दोन्ही पार्थिवांच्या मस्तकाला तेल लावलं. फुले ठेवली. त्यानंतर एकदा तिच्याकडे कठोर नजरेने पाहून तो शांतपणे बाजूला झाला. आजूबाजूचे सगळे स्तब्ध झाले होते. एका वयस्कर माणसाने विचारलं, कार्तिक, मुलीवर हात उचललास? कार्तिक निर्विकारपणे म्हणाला, आधी विधी पूर्ण होऊ द्या, बाकी सगळं नंतर. त्याच्या त्या एका वाक्यानंतर कुणीही काही बोललं नाही. कार्तिकच्या आईला मात्र काही महिला समजावत होत्या. शीला, मनाला लावून घेऊ नकोस. त्याने जे केलं ते परिस्थितीमुळेच केलं. दरम्यान सर्व अंत्यविधी पुढे सुरू राहिले. रवी हळूच अवनीला वरच्या खोलीत घेऊन गेला. तिची समजूत घालणं आता अशक्य आहे हे त्यालाही माहीत होतं. त्याने तिला पलंगावर बसवलं. तिचा हात धुवून द्यावं म्हणून पुढे आला. पण अवनीने त्याचा हात झटकून दिला. तिने फक्त दाराकडे बोट दाखवलं. बाहेर जा. रवी काही न बोलता खोलीबाहेर निघून गेला. त्या दिवसभर अवनी खोलीबाहेर आलीच नाही. पण शेवटच्या दर्शनाची वेळ आली तेव्हा कार्तिक स्वतः वर आला. त्याने पुन्हा तिचा हात धरला. कसलाही विरोध न ऐकता तिला खाली घेऊन गेला. दोन्ही पार्थिवांसमोर उभं केलं. तिचा चेहरा जबरदस्तीने त्या दिशेला वळवला आणि एक शब्दही न बोलता तिथून निघून गेला. कोणीही त्याला थांबवलं नाही. रवीने सुद्धा त्याच्याशी वाद घातला नाही. कार्तिकच्या त्या वागण्यामुळे अवनी आतून संतापाने पेटून उठली होती. तिला स्वतःच बाहुलीसारखं ओढून आणल्याचा अपमान विसरवत नव्हता. ती मनातच दात ओठ खात म्हणाली, कार्तिक, माझ्याशी वैर घेतलास ना? तुला मी सहज सोडणार नाही. दुसऱ्या दिवशी अस्थिपूर्वी धार्मिक विधी सुरू झाले. दूध अर्पण करणं, इतर कुटुंबियांचे पारंपरिक संस्कार सगळं सुरू होतं. पण त्यात अवनी नव्हती. आता कुणी तिला बोलवायला आलं नाही. ती दिवसभर खोलीतच बंद होती. रवी वर आला आणि म्हणाला, विधी संपले की आपण लगेच निघू. मी पुण्याची तिकीटं बुक केली आहेत. अवनी फक्त मान हलवते. तिने आणलेला ब्रेड खाऊनच ती 2 दिवस काढत होते. त्या हवेलीतला प्रत्येक क्षण तिचा श्वास गुदमरवत होता. पण जाण्यापूर्वी तिच्या मनात एकच विचार होता की कार्तिककडून घेतलेली लिफ्ट आणि त्याचे पैसे ते त्याला परत करूनच ती इथून जाणार होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी परत जाण्यासाठी सामान घेऊन अवनी मुख्य दरवाजापाशी आली. तेवढ्यात सुमतीची नजर तिच्यावर पडली. ताई, तुम्ही आता परत जाणार का? सुमतीने हळूच विचारलं. हो सुमती. रवी दिसलाय का? सगळे सकाळीच काशीकाकांच्या घरी गेलेत. गावात पंचायत बसणार आहे असं सगळे बोलत होते. दोघी बोलत असतानाच गावातील काही मानकरी, नातेवाईक आणि त्यांच्यासोबत रवी घरात आले. अवनी घाईघाईने त्याच्याकडे गेली. रवी, कुठे गेला होतास? आपल्या ट्रेनला उशीर होईल, चल निघूया. रवीने तिचा हात धरला आणि तिला बाजूला घेऊन गेला. काय झालं? तो काही क्षण शांत राहिला. अवनी, आपण आज पुण्याला जात नाही. काय? ते म्हणजे? रवी, स्पष्ट बोल. रवीने तिच्याकडे पाहिलं. तू नेहमी म्हणायचीस ना कार्तिकचा बदला घ्यायचा आहे, मग आता इतक्या घाईने का निघतेस? अवनी चिडली. त्याचा बदला मी आधीच घेतलाय, आता चल. रवीने मान हलवली. नाही, माझं ऐक. रवी, तू येणार आहेस की नाही? नाही. तुला झालंय तरी काय? इथे थांबून काय करणार आहेस? रवी शांतपणे म्हणाला. अवनी, काही दिवस तरी माझ्यासाठी इथे थांब. अवनीने झटक्यात त्याचा हात सोडवून घेतला. का? चौहानांच्या इस्टेटीतला हिस्सा तुझ्या नावावर करणार आहेत का? रवी दचकला. काय काय बोलतेस? काम नसेल तर तू कुणाचाही हात धरत नाहीस, मला चांगलं माहिती आहे. अवनी, तसं काही नाही. ठीक आहे, मी एकटीच निघते. ती वळणार इतक्यात वरच्या गॅलरीतून कार्तिकचा आवाज आला. काय रवी, तुझी लाडकी बहीण घाबरून पडतेय का? त्याच्या चेहऱ्यावर उपरोधिक हसू होतं. त्या एका वाक्याने अवनीचा स्वाभिमान पेटून उठला. तिने हातातली बॅग रवीकडे फेकली. रवी, तुझं काम होईपर्यंत आपण कुठेही जाणार नाही. ती कार्तिककडे रोखून पाहत म्हणाली. या अवनीला कोणाचीच भीती नाही. ती भराभर पायऱ्या चढत वर गेली. कार्तिक तिच्या खोलीबाहेरच उभा होता. तिला पाहताच तो हसला. काय मॅडम, देणं बाकी ठेवून चाललात? अवनीने भुवया उंचावल्या. म्हणजे? कार्तिक मिश्किलपणे म्हणाला. सुमतीला सांगितलं होतं ना तुमच्या वतीने मला मिठी मारायला. ती का मारेल? तुम्हीच द्या. क्षणात अवनीला सगळं समजलं. म्हणजे कॉफी पाठवणारा हा होता. सुमतीने इंदिरा म्हटलं होतं. बहुतेक नावच चुकीचं ऐकलं मी. ती त्याच्याकडे रागाने पाहत पुढे निघाली. कार्तिक पुन्हा म्हणाला. काय मॅडम, अजूनही त्या चपराकीचा राग आहे वाटतं? अवनीने तिरस्काराने हसत उत्तर दिलं. छे, त्याचं उत्तर तर मी आधीच दिलंय. ती खोलीत गेली. काही क्षणांनी हातात एक छोटंसं पिवळं बदकाचं खेळणं घेऊन बाहेर आली. तिने कार्तिकचा हात धरला. त्याला ओढत थेट गॅरेजकडे घेऊन गेली. कार्तिकची नजर समोर पडताच तो धबकला. त्याची कार पूर्णपणे फोडलेली होती. काचा फुटलेल्या, बॉनेट वाकलेले, दारांना खोल ओरखडे आणि समोरच्या काचेजवळ लटकणारं पिवळं बदकाचं खेळणं मात्र तसंच हलत होतं. कार्तिकच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. अवनीने त्याचा हात सोडला. कारसमोर उभी राहून ती शांतपणे म्हणाली. शेवटचं नीट बघून घे तुझ्या गाडीला. तेवढंच बोलून ती आत निघून गेली. कार्तिक मात्र तिथेच उभा राहिला. त्याच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या. रागाने त्याच्या हातांच्या शिरा फुगल्या. रक्त उसळत होतं. ज्याच्यावर सूड उकवायचा असा अवनीचा निर्धार होता, त्याच कार्तिकच्या हातून तिच्या गळ्यात मंगळसूत्र पडेल असा तिने स्वप्नातही कधी विचार केला नव्हता. रवीचा एक निर्णय अवनीचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार होता. पुढे बघूया. चौहानवाड्याच्या समोर गावकऱ्यांची मोठी गर्दी जमली होती. रवीसाठी अवनीला त्या वाड्यात 2 दिवस थांबावं लागलं होतं. पण आता मात्र तिचा संयम संपत चालला होता. यापेक्षा एक क्षणही इथे थांबायचं नाही, ती मनोमन ठरवून बसली होती. तेवढ्यात सुमती ताडाच्या पाण्यात ठेवलेले ताजे ताळगोळे घेऊन आली. ताई. सुमती, थांब. काय ताई? अवनीने हसत विचारलं. हे सुद्धा तुझ्या त्या इंदिरानेच पाठवलंय का? सुमती लगेच म्हणाली. नाही ताई, आई बाजारातून घेऊन आली. हं, बरं इकडे ये. अवनीने पर्समधून 2,000 रुपयांच्या 2 नोटा काढून तिच्या हातात ठेवल्या. सुमती दचकली. ताई नको, मला हे नको. अगं मीच देते ना, आईला कळलं तर मला खूप ओरडेल. अवनी प्रेमाने म्हणाली. सुमती, या 2 दिवसात माझी भूक, माझी काळजी तू घेतलीस. हे ठेव आणि कधीही काही मदत लागली तर मला नक्की सांग. सुमती अजूनही संकोचत होती. ताई खरंच नको. अवनीने तिच्या फाटक्या कपड्यांकडे पाहिलं. आणि हो, असे शिवलेले जुने कपडे घालू नकोस. सुमती हसली. ताई,
इंदिरा काकूने मला नवीन ड्रेस घेतलेत. काम करताना खराब होतील म्हणून मी हे घालते. अवनीही हसली. तुझं हे इंदिरा पुराण नंतर ऐकेन. हे पैसे ठेव आणि 2 छान ड्रेस घे. थोडा विराम घेऊन ती म्हणाली, मी आता पुण्याला निघते, नाहीतर मी स्वतः येऊन तुला घेऊन दिले असते. सुमती आश्चर्याने म्हणाली, ताई अजून 4 दिवस तरी तुम्ही इथेच राहणार आहात. नाही, मी आत्ताच निघते. खरंच? हो, पण खाली सगळे जमलेत. ते म्हणत होते तुम्ही आज कुठेही जाणार नाही. हे ऐकताच अवनीच्या कपाळावर आठ्या पडल्या. आता पुन्हा कोणता नवीन तमाशा? ती खाली आली. हॉलमध्ये गावातील मानकरी बसले होते. सुमतीची आई सर्वांना चहा देत होती. रवी अवनीला पाहताच घाबरल्यासारखा म्हणाला, अवनी, तू खाली का आलीस? त्याच्या चेहऱ्यावरचं टेन्शन पाहून अवनीला लगेच संशय आला. याने पुन्हा काहीतरी गोंधळ घातलाय. तेवढ्यात गावातील एक ज्येष्ठ व्यक्ती म्हणाले, बाळा, तूही बस. ते पुढे म्हणाले, तुझ्या वडिलांना सख्खे भाऊ बहीण नव्हते, त्यामुळे त्यांच्या निधनानंतर चव्हाण घराण्याची संपूर्ण इस्टेट तुमच्या दोघा भावंडांची आहे. त्यांचं वाक्य पूर्ण होण्याआधीच अवनी उठून उभी राहिली. मला या मालमत्तेतला एक पैसाही नको. सगळे तिच्याकडे पाहू लागले. ती पुढे म्हणाली, ज्यांच्याशी माझं नातंच उरलं नाही त्यांच्या मालमत्तेचा मला काय उपयोग? एक ज्येष्ठ गृहस्थ समजावत म्हणाले, बाळा, ही तुमची पिढीजात घराण्याची संपत्ती आहे. अवनीने ठाम आवाजात उत्तर दिलं, ते जिवंत असताना त्यांनी आम्हाला कधीच सुख दिलं नाही. मग त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची संपत्ती घेऊन आम्ही काय करायचं? स्वतःच्या पायावर उभं राहायची क्षमता आमच्यात आहे. ती निघणार इतक्यात एक परिचित आवाज कानावर पडला, तुला नको असेल पण तुझ्या भावाला तर हवी आहे. कार्तिक हात डोक्याच्या मागे ठेवून मिश्किल हसत उभा होता. अवनीने दातोट खात त्याच्याकडे पाहिलं. मग रवीकडे वळली. रवी, तुला या मालमत्तेचं काय करायचं आहे? रवी शांतपणे म्हणाला, काय बोलतेस? ही आपल्या आजोबांनी आणि बाबांनी कमावलेली संपत्ती आहे. अवनी उपरोधिक हसली. आपले बाबा? वा, काय नातं आठवलंय? त्यांनी दुसरं लग्न केलं तेव्हा त्यांना सोडून गेलेला तू आज त्यांच्या संपत्तीसाठी त्यांना बाबा म्हणतोयस? लाज वाटत नाही? रवीचा आवाज कठोर झाला. अवनी, तुला सगळं माहीत नाही. शांत बस. मी शांत का बसू? तू चांगला शिकलेला आहेस, चांगली नोकरी करतोस, मग या मालमत्तेचा इतका मोह कशाला? रवीही ठाम झाला. मी माझा हक्क का सोडू? ही माझी संपत्ती आहे. अवनीने कटाक्ष टाकला. खूप छान, मग मी निघते. रवीने तिला थांबवलं. आधी कागदांवर सही कर, मग कुठेही जा. अवनी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. नंतर हळू आवाजात म्हणाली, रवी, तू स्वार्थी आहेस हे मला माहिती होतं, पण एवढा खाली जाशील असं कधी वाटलं नव्हतं. ती पुढे म्हणाली, कुठे सही करायची ते सांग. रवीने उत्तर दिलं, थोड्याच वेळात न्यायाधीश येतील. त्यांच्या उपस्थितीत सगळे कागद पूर्ण होतील. त्या गावात अनेक वर्षांपासून एक परंपरा होती. मोठ्या पिढीजात मालमत्तेची विभागणी न्यायाधीश किंवा कायदेशीर अधिकाऱ्याच्या उपस्थितीतच केली जात असे. म्हणून शेजारच्या शहरातून न्यायाधीश येण्याची सर्वजण वाट पाहत होते. थोड्याच वेळात ते आले. तोपर्यंत रवी अवनीला बाजूला घेऊन गेला. अवनी, मला समजून घे. ती काही बोलली नाही. रवी पुढे म्हणाला, आता मी एकटा नाही. श्यामली आणि आमच्या बाळाची जबाबदारी माझ्यावर आहे. तो दीर्घ श्वास घेत म्हणाला, आयुष्यभर फक्त महिन्याच्या पगारावर जगत राहायचं नाही. म्हातारपणापर्यंत संघर्ष करत राहायचं नाही. अवनी शांतपणे विचारते, रवी, इतका नकारात्मक विचार का करतोयस? रवी तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, हा नकारात्मक विचार नाही, वास्तव आहे. मला माझ्या कुटुंबाला सुखी आयुष्य द्यायचं आहे. कृपया मला समजून घे अवनी. रवीच्या बोलण्यात काही प्रमाणात तथ्य असल्याचं अवनीलाही जाणवलं. म्हणून तिने शांतपणे ठीक आहे असं म्हणत मान हलवली. रवीने तिला सांगितलं, तू फक्त सही करायच्या वेळी खाली ये. असं म्हणून त्याने तिला पुन्हा खोलीत पाठवलं. थोड्याच वेळात न्यायाधीशांनी मृत्यूपत्र वाचायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी उपस्थित सर्वांसमोर मोठ्याने त्याचा मजकूर सांगितला. स्वर्गीय राजवीर चव्हाण यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांची सर्व मालमत्ता त्यांच्या वारसांना मिळणार होती. मात्र त्यांच्या शेवटच्या काळात त्यांच्या मुलांनी त्यांची जबाबदारी घेतली नाही. म्हणून त्यांनी आपल्या संपत्तीचे 2 भाग केले आहेत. त्यातील चतुर्थांश शेती त्यांनी गावातील मंदिराच्या नावे केली आहे. ती जमीन दरवर्षी लिलावाने देण्यात यावी आणि त्यातून मिळणारा पैसा गावाच्या विकासासाठी व मंदिराच्या सेवेसाठी वापरावा अशी त्यांची इच्छा आहे. उरलेले 3/4 त्यांच्या मुलांना दिले आहेत. पण सगळे उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहू लागले.
न्यायाधीश पुढे म्हणाले, राजवीरजी यांनी मृत्यूपत्रात एक अट ठेवली आहे. त्यांच्या शेवटच्या काळात त्यांची सेवा करणाऱ्या त्यांच्या चुलत बहिणी शीला यांच्या वारसाशी त्यांच्या मुलांपैकी एखाद्याने विवाह करावा आणि चौहान घराण्याचा वारस पुढे चालवावा. तरच ही संपत्ती त्यांच्या मुलांना मिळेल. अन्यथा ही मालमत्ता 2 भागांत विभागली जाईल. एक भाग शीला यांच्या कुटुंबाला आणि दुसरा भाग धर्मशाळेला दिला जाईल. हे ऐकताच संपूर्ण सभागृहात कुजबूज सुरू झाली. असा निर्णय कोणीच अपेक्षित केला नव्हता. शीला स्वतः तिथे आलेल्या नव्हत्या. त्यांच्या जागी फक्त त्यांचा मुलगा कार्तिक उपस्थित होता. रवीच्या चेहऱ्यावरही धक्का स्पष्ट दिसत होता. अवनीला हे कळालं तर ती अजूनच संतापेल. तो मनात म्हणाला, मरण्यापूर्वीही बाबांनी असा पेच टाकून ठेवला. गावातील मंडळी तातडीने शिलाजींना बोलवायला गेली. शिलाजी आल्या. त्या स्वतःही श्रीमंत घरातील होत्या. त्यांचे पती भारतीय सैन्यात अधिकारी होते आणि देशासाठी शहीद झाले होते. त्यामुळे संपूर्ण गावात त्यांच्या कुटुंबाचा मोठा मान होता. मृत्यूपत्र वाचून त्यांनी शांतपणे कार्तिककडे पाहिलं. एक ज्येष्ठ गृहस्थ हसत म्हणाले, काय शीला, तुझ्या भावाने स्वतःच लिहून ठेवलंय. आता सांग, तुला सून हवी की जावई? शीला शांत आवाजात म्हणाल्या, काका, माझ्या भावाने आम्ही त्यांची सेवा केली म्हणून कृतज्ञतेपोटी असं लिहिलं असेल, पण मला हे मान्य नाही. लहान मुलांच्या आयुष्याचा निर्णय आपण कसा घेणार? त्यांच्या मनात काय आहे त्यालाही किंमत असायला हवी. दुसरे एक गृहस्थ लगेच म्हणाले, त्यांच्या मनात काय असणार? एवढी संपत्ती आणि एवढं चांगलं स्थळ कोण नाकारणार? शिवाय तुमची मुलगीही खूप शिकलेली, सुसंस्कृत आणि शांत स्वभावाची आहे. तेवढ्यात कथनकर्ता हसत म्हणतो, शांत स्वभावाची म्हणे. त्या क्षणी गावच्या तलावाजवळच्या बोराच्या झाडावर बसून फळं तोडत आणि मजेत खात होती ती वेदिका. खाली तिच्याच वयाच्या 4-5 मुली तिच्याकडे विनवण्या करत उभ्या होत्या. अगं वेदिका, आम्हालाही थोडी बोरं टाक ना. या खट्याळ वेदिकाची गोष्ट नंतर पाहू, आधी चौहानवाड्यावर परत जाऊ. न्यायाधीश पुन्हा म्हणाले, शीलाबाई, ही तुमच्या भावाची शेवटची इच्छा आहे. त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात ती लिहून ठेवली आहे. तिचा आदर व्हायलाच हवा. तुम्ही सर्वांनी एकमताने निर्णय घेतला तर आजच मालमत्तेची नोंदणी पूर्ण करता येईल. क्षणभर कोणीच बोललं नाही. अखेर 10 मिनिट विचार करून रवी उठला आणि म्हणाला, मी बाबांच्या इच्छेप्रमाणे शीला काकूंच्या मुलीशी लग्न करायला तयार आहे. हे ऐकून सगळ्यांनी समाधानाने त्याच्याकडे पाहिलं. पण कार्तिक मात्र निर्विकार नजरेने रवीकडे पाहत उभा होता. गावातील ज्येष्ठ म्हणाले, चला, आधी मंदिर आणि धर्मशाळेच्या नावावर जाणाऱ्या जमिनीची कागदपत्र तयार करा. तसं काम सुरू झालं. त्यानंतर उरलेल्या मालमत्तेची विभागणी करून ती रवीच्या नावावर करण्यापूर्वी गावच्या प्रथेनुसार दोन्ही कुटुंबांनी सुपारी विडा देवाणघेवाण करून हा संबंध सुनिश्चित करावा, असा निर्णय झाला. शिलाजी मात्र विचारात हरवून गेल्या. रवीचा संयम त्यांनी पाहिला होता, पण फक्त तेवढ्यावर मुलीचं आयुष्य ठरवणं योग्य वाटत नव्हतं. तेवढ्यात त्यांना मुलगी वेदिकाचं बोलणं आठवलं. आई, रवीजीला मी आवडते ना, त्यांच्यासाठीच मी इतकं शिकले. आजोबांनी मला वचन दिले की माझं लग्न त्यांच्याशीच लावतील. जर त्यांनी ते केलं नाही तर मी त्यांच्या डोक्यात दगड घालीन. त्या आठवणीने शिला हलकंसं असल्या. इतक्यात रवी त्यांच्याजवळ आला. आत्या, तुम्ही विचार करताय ना की मी तुमच्या मुलीसाठी योग्य आहे की नाही? गावचे ज्येष्ठ लगेच म्हणाले, अरे रवी, असं का बोलतोस? तुझ्यापेक्षा लहान असलेली तुझी बहीण एवढा गोंधळ घालत होती तरी तू शांतपणे वागत होतास. तुझा स्वभाव काय आहे हे शीलाबाईंना चांगलंच कळलं असेल. दुसरेही म्हणाले, हो ना शीला, हे नातं तुझ्या भावाने स्वतः निवडलं आहे असंच समज. सगळेजण आपापलं मत मांडत होते. फक्त कार्तिक मात्र गंभीरपणे काहीतरी विचार करत उभा होता. एका ज्येष्ठाने विचारलं, काय रे कार्तिक, एवढा काय विचार करतोयस? कार्तिक शांतपणे म्हणाला, एक गोष्ट मनात आली. राजवीर मामांचे 2 वारस आहेत, मग निर्णय फक्त रवी दादालाच विचारून का घेतला जातोय? ते ऐकून ते गृहस्थ असले. कार्तिक, तुला खरंच वाटतं का की तुझी मामे बहीण अवनी तुझ्याशी लग्न करायला तयार होईल? कार्तिक हलकंसं हसला. तसं काही नाही मामा, मी फक्त न्यायाची गोष्ट बोलतोय. तिचा स्वभाव पाहिलात ना, कोणाचंच ऐकत नाही ती. तिचा विचार सोड. तुझ्यासाठी गावात याहून कितीतरी चांगल्या मुली आहेत. इतरही गावकरी त्याला दुजोरा देऊ लागले. पण कार्तिक शांतपणे म्हणाला, काका, अवनीलाही एकदा बोलवा. निदान मृत्यूपत्रात काय लिहिलं आहे हे तरी तिच्यासमोर सांगा. नाहीतर नंतर ती दोष तुमच्याच डोक्यावर टाकेल. आणि तुम्ही म्हणताय तशी ती फारच हट्टी आहे.
यानंतर पुढे काय होतं? अवनी मृत्यूपत्रात काय लिहिलं आहे हे वाचून कार्तिकशी लग्न करेल का हे पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत आजचा हा पहिला भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच व्हिडिओला लाईक करा, हाईप करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. धन्यवाद.